नमस्कार मित्रांनो. महाराष्ट्र राज्यातील सर्व संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील त्यासोबतच श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतील सर्व दिव्यांग लाभार्थ्यांसाठी आजचा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार आहे. कारण मित्रांनो, राज्यातील दिव्यांग लाभार्थ्यांना 2500 रुपये राज्य शासनाच्या माध्यमातून वाटप करण्यात आले आहे. परंतु राज्यातील काही लाभार्थ्यांना फक्त 1500 रुपये त्यांच्या खात्यात जमा झाले आहेत. तर आता ज्या दिव्यांग लाभार्थ्यांना फक्त 1500 रुपये आलेत अशा सर्व लाभार्थ्यांना त्यांचे उर्वरित 1000 रुपये जमा व्हावे यासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांना एक पत्र जाहीर करण्यात आलेलं आहे. आणि या पत्रामध्ये नेमकं काय सांगितलंय हे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. तर या ठिकाणी विशेष सहाय्य योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांच्या वाढीव अर्थसहाय्याबाबत हे पत्र आहे. तर विशेष सहाय्य कार्यक्रमाअंतर्गत राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना, तसेच केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजना या योजना राबवण्यात येतात. तर विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना माहे डिसेंबर 2024 पासून डीबीटी पोर्टलद्वारे अर्थसहाय्य वितरित करण्यास निर्णय शासनाने घेतलेला आहे. आणि या योजनेतील सर्व दिव्यांग लाभार्थ्यांच्या अर्थसहाय्यात ₹1500 वरून ₹2500 इतकी वाढ विभागाच्या दिनांक 15 सप्टेंबर 2025 रोजीच्या शासन निर्णयान्वये करण्यात आलेली असून सदर वाढ माहे ऑक्टोबर 2025 पासून देण्यात येत आहे. त्या अनुषंगाने माहे ऑक्टोबर 2025 चे दिव्यांग लाभार्थ्यांचे अर्थसहाय्य डीबीटी पोर्टलद्वारे त्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. तथापि काही दिव्यांग लाभार्थ्यांना माहे ऑक्टोबर 2025 चे अर्थसहाय्य 2500 रुपये ऐवजी 1500 रुपये इतकी वितरित झाल्याच्या तक्रारी शासन स्तरावर प्राप्त होत आहेत. त्या संदर्भात सर्व जिल्हाधिकारी तहसीलदार यांच्या समवेत दिनांक 9 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्स आयोजित करण्यात आली होती. सदर व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये झालेल्या चर्चेच्या अनुषंगाने ज्या दिव्यांग लाभार्थ्यांचे ऑक्टोबर 2025 या महिन्याचे अर्थसहाय्य 2500 रुपये ऐवजी 1500 रुपये इतके वितरित झाले आहेत, अशा दिव्यांग लाभार्थ्यांची जिल्हानिहाय यादी या पत्रासोबत जोडून पाठवण्यात येत आहे. तरी अशा दिव्यांग लाभार्थ्यांच्या UDID कार्डची पडताळणी करून डीबीटी पोर्टलवरती अपडेट करण्यात यावी, जेणेकरून उर्वरित दिव्यांग लाभार्थ्यांचे ऑक्टोबर 2025 या महिन्याचे उर्वरित असलेले 1000 रुपये इतके अर्थसहाय्य त्यांच्या खात्यात जमा करण्यात येईल. असा पत्र सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांना आणि त्या अंतर्गत सर्व तहसील कार्यालयांना देण्यात आलेले आहे. तर या पत्राच्या आधारे ज्या दिव्यांग लाभार्थ्यांना 2500 रुपये ऐवजी फक्त 1500 रुपये त्यांच्या खात्यात जमा झालेत, त्या सर्व लाभार्थ्यांच्या डॉक्युमेंटची पडताळणी करून म्हणजेच त्यांच्या UDID कार्डची पडताळणी करून घ्यावी आणि पडताळणी झाल्यानंतर ती माहिती डीबीटी पोर्टलवरती अपडेट करावी, अशा सूचना राज्य शासनाच्या माध्यमातून सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांना त्यासोबतच सर्व तहसील कार्यालयांना देण्यात आलेल्या आहेत. आणि ही प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर दिव्यांग लाभार्थ्यांचे ऑक्टोबर महिन्याचे उर्वरित 1000 रुपये त्यांच्या खात्यात जमा केले जाणार आहेत. तर अशा पद्धतीने ज्या दिव्यांग लाभार्थ्यांना 2500 रुपये ऐवजी फक्त 1500 रुपये आलेत, त्या लाभार्थ्यांसाठी ही होती एक महत्त्वाची अपडेट. तर या संदर्भात जर तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट करून सांगायचं आहे. आणि आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन केलं नसेल तर लवकर जॉईन करून घ्या. महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ सर्वांना शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसह व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात.